सीबीएसईची परीक्षा आणि टीईटीची परीक्षा हे पेपर फुटी प्रकरण हे वाढलेलं आहे। या नरेंद्र मोदी सरकार ज्यापासून हे प्रधानमंत्री झालेले आहेत 2014 पासून ते आतापर्यंत या 12 वर्षाच्या काळामध्ये 152 वेळा हे पेपर लीक झालेले आहेत। आणि या पेपर लीक मुळे काय होतं की या देशातले आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्रास होतो, त्यांचं पैसे खर्च होतात, लाखो रुपये खर्च होतात। आज नीट विद्यार्थी म्हणजे नीटच्या परीक्षेमध्ये या देशातले या पेपर फुटीमुळे 21 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा जीव गेलेला आहे। तर त्यांना आपण हे श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला होता। त्यांना आपल्या काँग्रेस पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट की या सरकारमध्ये आपण बघितलं असेल की या सरकारचा ड्रामा नरेंद्र मोदी त्यानंतर हे राजनाथ सिंह जेव्हा म्हणालेले होते की एनडीए सरकार में कोई इस्तीफा देता नहीं है, पण या देशातलं या विद्यार्थिनी आणि जे युवक होते हा त्यांचा आवाज आहे, हा युवकांचा आवाज आहे, हा तरुणांचा आवाज आहे की या सरकारला झुकायला लागलं। झुरळ जे होते ते त्यांच्या अंगावर गेले, ज्यांना ते कमी लेखत होते आज त्यांच्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला लागला। पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा येतो की जेव्हा सीजेपी पार्टी आंदोलन करते त्यांना सगळ्यात मोठा सपोर्ट आमच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी केलेला आहे। त्यांनी प्रत्येक ठिकाणी नीट परीक्षेवर जे पेपरफुटी प्रकरण झालेलं आहे त्या सगळ्या शहरांमध्ये छात्रोगी गूंज याच्यावरनं त्यांनी सगळीकडे आवाज उठवलेला आहे। आज लोकसभा आणि राज्यसभा हे बंद करण्यात आलेली होती। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही संसद चालू देणार नाही ही त्यांनी भूमिका मांडलेली होती। म्हणून देशाचे जे लोकप्रिय आमचे जननायक आहेत राहुलजी गांधी यांना आम्ही सलाम करतो आणि त्यांनी असंच युवकांची बाजू नेहमी मांडावी। दुसरी गोष्ट धर्मेंद्र प्रधान यांना अटक करण्यात यावी, कारण की त्यांच्यामुळे या 21 लोकांचा आणि जंतर मंतरवर एक आमची बहीण गेली त्या 22 लोकांचा जीव गमावण्यात आलेला आहे। त्या पोलिसांनी जो लाठीमार केलेला आहे या प्रकरणामध्ये आज होम डिपार्टमेंट अमित शहाकडे आहे। अमित शहा यांनी पण राजीनामा द्यायला पाहिजे ही आमची मागणी आहे। तिसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांवर देशभरामध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे ताबडतोब मागे घेण्यात यावे। आणि हे जे म्हणतायत की बाबा यांना 1 कोटी देऊ, अरे मी म्हणतो 1 कोटी नाही, तुम्ही प्रत्येक जे मृत्युमुखी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना 2 कोटी द्या आणि त्यांच्या घरच्यांना एका सदस्यांना सरकारी नोकरी द्यावी ही आमची मागणी आहे। आपण आज कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या सर्व विद्यार्थ्यांना जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली